भगवा झेंडा दिसल्या कशाला म्हणावं भगवा? अरे हा भगवा काही रंग नाही, हा भगवा काही फक्त झेंडा नाही, अरे हा भगवा माझ्या हिंदुस्थानची शान आहे। अरे हाच भगवा माझ्या शिवछत्रपतींचा प्राण आहे आणि हाच भगवा माझ्या वारकऱ्याचं पुराण आहे आणि हाच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे। आठवण येते मनामनातील भगवा झेंडा दिसल्या। मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या मातीवर थै 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 नाचत होत्या। अरे गावाची गावं पेटली जात होती, गावाची गावं लुटली जात होती, लुटलं जात होतं सर्वस्वानी लुटली जात होती। आया बहिणींची अब्रू, मंदिराचे कळस पाडले जात होते, पिकं उद्ध्वस्त केली जात होती, बाय बापडीला उचलून नेऊन अन्याय अत्याचार केले जात होते। कोणी कोणी वाली नव्हतं याला, पण त्या काळी एक स्त्री जागी आणि विचार करते, अरे आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि आमच्या रयतेवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड्या डोळ्याने पहावेत। असलं कम नशिबी राणी पण आमच्या जीवनी यावं का? मा जिजाऊ विचार करताय, या सुलतानी सत्ताला कोलमडून टाकलं पाहिजे आणि या रयतेचं, या गोरगरिबाचं, अरे साळी माळी कोळी वाडसिन पितांबोळी महार मागता मार कुमार लोहार सुतार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण केलं पाहिजे। जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये प्रश्न आहे। त्या काळी जिजाऊ माहुली किल्ल्यावर आहे। तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली। आदिलशाहीमध्ये जावं लागणार, पण शहाजी राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे, अरे मी कसं घेऊन जाऊ? माझी पत्नी अवघ्या 4 ते 5 महिन्याची गरोदर आहे आणि हा घोड्यावरचा दगदगीचा प्रवास तिला शक्य होणार नाही। म्हणून राजाच्या मनामध्ये प्रश्न आहे, कुठं ठेवावं, कुठं ठेवावं मा जिजाऊंना? आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूंनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गडाजावाचा गड 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 शिवनेरी। आल्या 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 मा जिजाऊ शिवनेरीवर आल्या। शिवनेरी गडाचे गडकरी आहेत शिदोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहे। दिवसा मागून दिवस जात होते, जिजाऊंनी उठावं, स्नान करावं आणि त्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जावं आणि देवीची पूजा अर्चना करावी। किल्ल्याच्या खालून खबरा यायच्या, फलाण्या गावच्या पाटलाची सून यवनाने उचलून नेली, अन्याय अत्याचार केले, कत्तल केली आणि फेकून दिली। मन हळहळत आहे, वेदना होतात, पण कोण कोण थांबवेल याला? कोण रोखील हे अत्याचार? मा जिजाऊंनी त्या शिवाईला साकडं घालावं, का देवी तुला हे पाहावं तरी कसं? हे थांबवण्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल। आणि हे पूजा चालू असताना जिजाऊंच्या कानावरती आपसुक शब्द पडले, वाचवा वाचवा वाचवा, हा हैवान मला उचलून नेतो, माझ्या आबरूचे लचके तोडतो। जिजाऊच्या काळजात धस्कन झालं, तटकन मंदिरातून उठल्या आणि धावत धावत दिंडी दरवाजाकडे निघाल्या। लक्ष्मीबाईंनी पाहिलं, लक्ष्मीबाई म्हणजे विहीनबाई, आडवा हात केला, कुठं जाता वहिनीसा, कुठं जाता? जाऊ दे ग बाई, कोण्या कोवळ्या लेकराच्या आबरूवर कुणीतरी हैवानानं हात टाकला ग, मी जर गेले नाही ना तिची आबरू वेशीला टांगली जाईल ग बाई, हे कोले कुत्रे त्याच्या आबरूचे लचके तोडतील। लक्ष्मीबाई बोलतात, तुम्ही जर गेला ना तर तुमच्यावरच अनिष्ट ओढवेल। या अवस्थेमध्ये पोटामध्ये बाळ असताना तुम्ही गड उतार होऊ शकत नाही, तुम्ही जायचं नाही। निमूटपणे जिजाऊंनी ऐकून घेतलं। लक्ष्मीबाई म्हणतात, अहो कुणा कुणाला वाचवणार तुम्ही? कुणा कुणाच्या आबरूचं रक्षण करणार तुम्ही? 8 दिवस झाले गावामध्ये तरणी ताटी फोर नांदायला म्हणून आली आणि ननंदे सोबत पानोट्यावर पाणी भरायला का गेली, पण त्याच वेळेस तिच्यावर पडली त्या हैवानाची नजर आणि भरली 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 तिच्या मनामध्ये ती भरली, भरला तिचं रूप, तिचं सौंदर्य, टाकला हात, उचलली टाकली घोड्यावर आणि भोगली रानोमाळ। अन्याय झाले, अत्याचार झाले, मातीचा कण शहरला हादरला, हंबरडा फोडला, पण धावून येईल ते कोण? वाचवेल ते कोण? तिचा दादला धावून आला मासाप, पण त्याच वेळेस निघाली त्या यमनाची लखलखती शमशेर आणि सब वार झाल्याने उभा उभा चिरला मासा, उभा चिरला। जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये वेदना आहे, डोळ्यामध्ये रक्त उतरला आणि जिजाऊ बोलता, मी थांबवणार हे अन्याय, आता मी होऊ देणार नाही।
आणि जिजाऊ सदरेवरती सदरेवर बसलेल्या असताना अचानक एक हेर धावत आलेला आहे. हेर धावत आला, अंगाने घामाघूम झालेला आहे, अंग घामाने डबडबलेले, डोळ्यातून गळगळ अश्रूच्या धारा वाहतात. आणि हेर बोलू लागला, मासाब घात झाला, मासाब अन्याय झाले, मासाब अत्याचार झाले. जिजाऊ बोलतात, आम्हाला धीर धरवत नाही, बोला झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासाब तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी रघोजी आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर हजरत शहेनशाहला कुर्निसाद करायला गेले मासाब. पण त्या शहेनशाहच्या पोटातलं काळबेड कळालं नाही. शहेनच्या दरबारातून उठून गेला आणि तुमचे वडील लखोजीराव, अचलोजी रघोजी दोन बंधू आणि एक भाचा यशवंतराव यांची भर दरबारामध्ये कत्तल झाली मासाब. तुमच्या माहेरच्या रक्तानं तो देवगिरी नाहून निघाला. मासाहेब उठल्या जागी तटकन खाली बसल्या, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. अरे असं काय पाप केला मी, म्हणून हे दुःख आमच्या पदरी आलं. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी, कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार. जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. जिजाऊंचं दुःख त्या स्त्रीला कळू शकतं ज्या स्त्रीचं माहेर एकेच दिवशी संपलं. जिजाऊंच्या आई, जिजाऊंच्या भावजया त्या काळच्या प्रथेनुसार सती गेल्या. जिजाऊंना माहेर राहिलं नाही. अत्यंत दुःख जीवनामध्ये जिजाऊंनी अन्न त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, वहिनी साहेब असं करू नका, कमीत कमी स्वतःचा नाही हो, पोटातल्या बाळाचा विचार करा, त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा. तुम्हाला डोहाळे नाही लागले, चिंचा बोरं आवळी कैऱ्या तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, तुम्हाला काही प्यावंसं नाही वाटत. जिजाऊ काय बोलणार, तो दुसरा हेर धावत आलेला आहे. हेर धावत आला आणि मुजरा करता झाला, मासाब अन्याय झाले, मासाब अत्याचार झाले, मासाब. जिजाऊंच्या काळजात ठसकन झालं. ताडकन उभ्या राहिल्याने बोलल्या, बोला झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासाब भोसले घराण्याची कुलवधू खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाब. त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासाब, उचलून नेली. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाच्या मस्तकाला गेलेली आहे. मासाहेब ताडकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लालबुंद आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडा आणल्या. माझी जाऊ लक्ष्मीबाई, तुम्ही म्हणता नव तुम्हाला डोहाळे कशाचे लागले, सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मांड ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणीच्या आबरूवर हात टाकणाराची कत्तल करावी, खांडोळी करावी त्याची. आणि जिजाऊ सरळ त्या शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि शिवाई देवीला गाराणं मांडलं. अगं बये, कधीपर्यंत सहन करायचं, कधीपर्यंत त्रास सहन करायचा या मातीनं. अगं बये, माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो या अन्याय अत्याचाराला संपुष्टात आणेल. साळीमाळी कोळी आवाड शिंपी तांबोळी महार मांग सर्व 12 बलोते दातारचं 18 पगड जातीचं स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र माझ्या पोटी घाल. हे अंबिकरण चंडिके वरदायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या माझा पुत्र दे. हे अन्याय सहन होत नाही, हा अत्याचार सहन होत नाही. आणि गारानं मांडलं, जुलूम हा गार मातला धावून तू येईल, जागी होई धाव ग शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, धाव शिवाई, धाव शिवाई. अत्याचार झाला ग, आला ग, अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग, अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा दे, जगाई धाव शिवाई, जगाई धाव शिवाई. जन्माच्या बाळाला दे, आम्हाला दे, जन्माच्या बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे, रणधुरंधर औषध
दिला आणि पाहता पाहता तो दिवस उजाडला 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारे तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रेतेसाठी वार झेलले आपल्या निधड्याच्या छातीवर आपल्या निधड्याच्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे प्राणपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर येते मना मनातून भगवाचे ना दिसल्या कशाला म्हणावं भगवा अरे हा भगवा काही रंग नाही हा भगवा काही फक्त झेंडा नाही अरे हा भगवा माझ्या हिंदुस्थानची शान आहे अरे हाच भगवा माझ्या शिवछत्रपतींचा प्राण आहे आणि हाच भगवा माझ्या वारकऱ्याचं पुराण आहे आणि हाच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे आठवणी येते मना मनातून भगवाचे ना दिसल्या धर्म मानिला जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशीच शिवभक्तांच्या हृदयावर छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर एकदा जोरदार टाळ्या आपल्या ह्या कंपनीसाठी मानावे लागेल. ह्या देवस्थानची ताकद आहे महाराज. इथं उभा राहिलं ना आच्यात आपोआप शरीरामध्ये ऊर्जा संचारते आणि म्हातारी माणसं सुद्धा नाचू लागतात. बाबांची कृपा. विठ्ठला विठ्ठला. आणि तो राजा या मातीमध्ये जन्माला आला. झालं कसं? सहज झालं नाही महाराज. त्रास सहन केला मा जिजाऊंनी, त्रास सहन केला शहाजी राजांनी. आणि तेव्हा कुठं हे हिंदवी स्वराज्य निर्माण करणारं रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. तसं आई वडिलांच्या पुण्याईनेच चांगला सुपुत्र उपजत असतो. अभंगाचं प्रथम चरण. आपुलिया गीता जो आजे जगता गीता जो आजे जगता गीता
आपुलिया हिता जो असे जागता, जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे, धन्य माता पिता तयाची या. आणि म्हणून मा जिजाऊ धन्य झाल्या, म्हणून शहाजी राजे धन्य झाले. का? स्वतःचं नाही, घराचं नाही, गावाचं नाही, अखंड हिंदुस्थानचं हित ज्याने जपलं असा राजा या मातीमध्ये जन्माला आला, म्हणून जिजाऊंना धन्यता. महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानता दिसाईला, मुसलमानाचा मानता दिसाईला, मुसलमानाचा मानता दिसाईला, मुसलमानाचा मानता दिसाईला. आज पूजित महाराष्ट्र सारा मुसलमानाचा मानता दिसाईला, मुसलमानाचा मानता दिसाईला, मुसलमानाचा मानता दिसाईला, मुसलमानाचा मानता दिसाईला. जिजाऊ शिवराय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ. जय शिवराय. घोषणा एवढ्या करता घेतली. आज मा जिजाऊंची जयंती आहे. ज्या मातेने या मातेला 2 छत्रपती दिले, त्या जिजाऊ मातेची आज जयंती. स्वामी म्हणून मा जिजाऊ धन्य झाल्या. जिजाऊची पुण्याई अशी आली उपलाला. बाबा